Just reply me small y. All okay, fine. Let everyone join. हा लक्ष द्या. बघा आपण काय केलंय, आपण व्ही मोठा घेतला होता, हे लहान घेतलं होतं, मिस्टेक केली होती. कारण ऑप्शन मध्ये नाहीच आहेत ना ते. ऑप्शन 5.8 मला सांगा 5.8 सेल उलटे लावले असं तर नाही. एक व्यवस्थित होल नंबर यायला पाहिजे ना, असा फ्रॅक्शन येऊन नाही चालणार, फ्रॅक्शन किंवा डेसिमल पॉईंट वाला नंबर येऊन नाही चालणार ना. सो पुढे काय केलं पाहिजे मी काय केलं पाहिजे, हे मोठं आहे आणि हे व्ही लहान आहे, सो इथलं साईन मायनस केलं, दॅट्स इट. हे मायनस केलं, -2 × 14 -28 मायनस मायनस प्लस म्हणजे हा 4n होणार, +4n होणार. ओके, असं व्हायला पाहिजे ते. सो आता जरा बघा काय होते कॅल्क्युलेशन, चेक करा. हे 6n 4n, 6n - 4n, 6n - 4n विल बी इक्वल टू 2n, -30 लेफ्टला गेलं +30, +30 -28 2, आणि आता हा n आला 1. म्हणजे किती सेल रॉंग कनेक्ट केले होते, एक सेल रॉंग कनेक्ट केला होता. अशा टाईपचा क्वेश्चन करता येईल रॉंग कनेक्शन वाला, बोला. एक सेल रॉंग केला की तो 2 लोकांना खाणार, 2 सेल रॉंग केले की तो अजून 2 लोकांना खाणार, म्हणजे ओव्हरऑल 4 रॉंग होती. सेलचे इंटरनल रेजिस्टन्स ऍज इट इज राहतील, इंटरनल रेजिस्टन्स ऍज इट इज राहतील. 12 सेलचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स 12 टाइम्स आरच येणार. इफेक्टिव्ह इंटरनल रेजिस्टन्स चेंज नाही होणार, पण इफेक्टिव्ह ईएमएफ मात्र चेंज होणार. म्हणजे 12 सेल्स आहेत, त्याचा इफेक्टिव्ह ईएमएफ कसा येणार, 12 टाइम्स ई मायनस जेवढे काही रॉंग कनेक्ट केलेत. पण सर एक रॉंग कनेक्ट केला की तो एकाला खातो, मग एन रॉंग कनेक्ट केले की तो आणखीन एकाला, अजून एन लोकांना खाणार. सो 2n लोक जातील, कमी होतील. जे 12 ई आन्सर यायला पाहिजे होतं आणि एवढी लोक गायब होतील. दिस इज इक्वल टू ई इफेक्टिव्ह, ई इक्विव्हॅलंट. आर इक्विव्हॅलंट किती असेल त्या कॉम्बिनेशनचा, त्या कॉम्बिनेशनचा आर इक्विव्हॅलंट 12 टाइम्स सिंगल आर, एका याचा आर, असंच होईल. समजला हा क्वेश्चन? Just reply me CW so that we can move on to the next doubt. 25 to 30. बोला जरा पटकन. समजायला लागलेत का क्वेश्चन्स? पटकन CW रिप्लाय करा. चला पुढे. नेक्स्ट केला क्वेश्चन पेपर. 26, 27 सिंपल क्वेश्चन्स आहेत, ऑलरेडी केलेले आहेत आपण. बघा 26, 27 असे तर केलेले असतील बऱ्याच वेळा. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा तर आपला आवडता चॅप्टर आहे. 28 रॉंग आहे ना, 28 रॉंग आहे. आपला आन्सर त्यांचा आन्सर मॅच होत नाही 28 मध्ये. 28 तुम्हाला बोनस मिळेल. 28 आर इज इक्वल टू mv अपॉन bq. मासचा रेशो दिलाय तुम्हाला, चार्जचा रेशो दिलाय. काल मला डाऊट आलाय हा क्वेश्चन, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन रॉंग आहे. ओके, मासचा रेशो दिलाय, चार्जचा रेशो दिलाय, m1 अपॉन m2 दिलाय, q1 अपॉन q2 दिलाय. 28 मध्ये जरा त्यांची करेक्शन काय आहे बघा, त्यांचं कसं रॉंग आहे समजून घ्या. तुम्हाला 2 चार्ज पार्टिकल्स दिलेत, त्याचा मासचा रेशो दिलाय m1 अपॉन m2 1:1. ओके, त्याच्या चार्जचा पण रेशो दिलाय तुम्हाला q1 upon q2 1:2, q1 upon q2 1:2 are projected into uniform magnetic field, are projected into uniform magnetic field perpendicular to the field. फील्डला परपेंडिक्युलरच आलेत, म्हणजे वेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधला अँगल 90 आहे. वेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामधला अँगल 90 आहे. विथ द स्पीड्स इन द रेशो, वेलॉसिटीचा रेशो पण दिलाय v1 upon v2, त्याचे स्पीड्स v1 upon v2 पार्टिकलच्या प्रोजेक्शनची स्पीड पण दिलेली. दॅट रेशो इज 2/3. The ratio of radii of circular path, ratio of radii of circular path म्हणजे काय विचारलंय, r1 upon r2 विचारलंय, r1 upon r2 विचारलंय, इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. काय शिकवलंय, r इज इक्वल टू mv अपॉन bq. सर मासेस तर सेम आहेत,
काट मारून टाका इथं. सर मॅग्नेटिक फील्ड पण सेम आहे, करून टाका त्याला. एम इंटू ऍक्च्युली एम व्ही अपॉन व्ही क्यू मधला एम इंटू व्ही परपॅन्डिक्युलर असतो, परपॅन्डिक्युलर कंपोनेंट ऑफ व्हेलॉसिटी असं असतं. पण कम्प्लीट सगळीच्या सगळी व्हेलॉसिटी आता कशी आहे, परपॅन्डिक्युलर आहे. सो मास तर काय दोन्हीला सेमच आहे, कॅन्सल करून टाका. मॅग्नेटिक फील्ड दोन्ही वेळी सेमच आहे, कॅन्सल करून टाका. सो आर प्रपोर्शनल टू काय येतोय, परपॅन्डिक्युलर व्हेलॉसिटी अपॉन क्यू. पण कम्प्लीटच व्हेलॉसिटी परपॅन्डिक्युलर आहे, प्रोजेक्शनच परपॅन्डिक्युलर आहे. सो त्याचा काही कंपोनेंट घ्यायची गरज नाहीये, व्ही साइन थिटा वगैरे करायची गरज नाहीये. सो उत्तर येणार व्ही बाय क्यू. सो R1 अपॉन R2 पाहिजे आहे ना, R1 अपॉन R2 काय ना व्ही बाय क्यू ना, मग V1 अपॉन V2 आणि अपॉन क्यू आहे ना, मग त्याचं उलट होणार Q2 अपॉन Q1. V1 अपॉन V2 ऑलरेडी दिलाय बाळांनो 2/3, इथं पुट करा 2/3. V1 अपॉन V2 ऑलरेडी दिलाय 2/3 आणि Q2 बाय Q1 पण दिलाय 2/1. Q2 बाय Q1 पण दिलाय 2/1. इथे टाका 2/1. आन्सर काय आलं, 4/3 आलं. कुठे आहे आन्सर 4/3 ऑप्शन मध्ये? 4/3 म्हणजे 1.33. 1.33. 1 सिलेक्ट करायचं, 10 सिलेक्ट करायचं, हे ऑप्शन दुसऱ्या कुठल्या तरी क्वेश्चनचे आहेत, वेगळ्या क्वेश्चनचे ऑप्शन्स आहेत. समजलं? इज दॅट क्लिअर? जस्ट रिप्लाय मी CW. क्वेश्चन नंबर 28. जर तुम्ही 4/3 काढला असेल तर तुमचे 4 मार्क वाढणार पण आहेत. 4/3 काढले का तुम्ही? काल क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्ही 4/3 काढलं का? R इज इक्वल टू MV अपॉन BQ आणि रेशो. ओके, कशी सेईंग सर 4/3 आलेला. गुड, मार्क मिळतील फायनलला, तर तुम्हाला मार्क मिळतील ना. म्हणजे आता मला प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायच्या मेथड्स पाठ आहेत का, माहित आहेत का, येते का सॉल्व्ह करायला, ते शिकायचं आहे. त्यासाठीच फुल पोर्शन टेस्ट असतात. चला पुढं. अप टू 30 बोला पटकन. अप टू 30. पुढचं लेक्चर किती वाजता आहे तुमचं? दुपारी असेल ना, वेळ असेल. मी मुद्दाम माझं लेक्चर लवकर शिफ्ट करून घेतलंय, कारण मला वाटलं होतं तिसरी मीटिंग लागेल. अप टू 30 नाही आहे कुठलं? बर, 31. चला क्वेश्चन नंबर 31 सॉल्व्ह करा बाळांनो माझ्याबरोबर. करा रफ कॅल्क्युलेशन, एकदा मेथड हाताखालनं जाऊ दे ती. मेथड हाताखालनं जाऊ दे. काय जे काय फायनल कॅल्क्युलेशन शिल्लक राहील ते मात्र तुम्ही नंतर करू शकताय, काय अडचण नाही. पण ते प्रॅक्टिस करा, स्वतःला ते कॅल्क्युलेशन येऊ दे. क्वेश्चन नंबर 31 बघा. पण फार वेळ पण घालवत बसायचं नाही कॅल्क्युलेशनला. 5-10 मिनिटं घालवली कॅल्क्युलेशन मध्ये आणि एक क्वेश्चन सॉल्व्ह केला आणि 4 मार्क मिळवले, काही नाही गरज त्याची. कॅल्क्युलेशन फार लेंदी असेल, सोडून द्या तो क्वेश्चन, मार्कवर रिव्ह्यू करा, नंतर कॅल्क्युलेशन टाइम राहिल्यानंतर शिल्लक करा. पण असे जे काही क्वेश्चन्स असतात पटपट सॉल्व्ह करता येतात ना, 4/3 वगैरे काढून आन्सर टिक करता येतात, असले क्वेश्चन पहिल्या राऊंड मध्ये व्हायला पाहिजेत बघा. 31 बघा. इफ ओनली द व्हॅल्यू ऑफ आर इज चेंज, फक्त आर ची व्हॅल्यू बदलली तर, ओके, व्होल्टेज अक्रॉस एल रिमेन्स सेम, व्होल्टेज अक्रॉस सी रिमेन्स सेम, व्होल्टेज अक्रॉस LC कॉम्बिनेशन रिमेन्स सेम, व्होल्टेज अक्रॉस LC कॉम्बिनेशन चेंजेस. सिंपल थॉट आहे, सिंपल थॉट आहे. हे सिरीज कॉम्बिनेशन आहे बाळांनो. हे काय आहे? सिरीज कॉम्बिनेशन आहे. RCL. इथं असेल XC, इथं असेल XC, इथं असेल XL. या सर्किट मधला जो काय करंट असतो, हा करंट RMS करंट जो काय आहे, हा जो काय RMS करंट आहे, तो RMS करंट कसा लिहितात? RMS करंट इज इक्वल टू ERMS, जो काय इफेक्टिव्ह RMS आहे, अपॉन Z. व्होल्टेज अक्रॉस, आता काय आपल्याला काय विचारले, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर आणि कॅपॅसिटर याविषयी आपल्याला विचारले. ठीक आहे, मग लिहा व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर EL इज इक्वल टू I इंटू XL. EC इज इक्वल टू I इंटू XC. EC इज इक्वल टू I इंटू XC. I काय असतो? ERMS अपॉन Z. लिहा ERMS अपॉन Z इंटू XL. ओके, आता हे खोडतो इथलं. पहिल्यांदा EL कॅल्क्युलेट करूया. सो EL इज इक्वल टू ERMS तर कॉन्स्टंट आहे, फॉरगेट अबाउट इट. अपॉन Z काय असतो? अंडर रूट R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर. R² प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअरचा अंडर रूट इंटू XC. XC बदलणार नाहीये, कॉन्स्टंट आहे. XL मायनस XC बदलणार नाहीये, कारण XC पण कॉन्स्टंट आहे, XL पण कॉन्स्टंट आहे. काय चेंज होणार आहे? R चेंज होणार आहे. R चेंज झाला, डिनॉमिनेटर चेंज झाला, दिस व्हॅल्यू चेंज झाली. हे कॉन्स्टंट आहे, पण R चेंज झाला ना, R चेंज झाला की EL चेंज होणार. सेम जसं करंट चेंज झाला, मला सांगा ना,
झेड मध्ये काय आहे, झेड मध्ये आर आहे ना, ERMS डिवाइडेड बाय अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी ब्रॅकेट स्क्वेअर असं होणार आहे. याचा अर्थ काय आहे, करंट तर चेंज होणार आहे कारण आर चेंज होणार आहे. आर चेंज झाला की करंट चेंज झाला, करंट चेंज झाला की आय इंटू एक्सेल चेंज झाला म्हणजे EL चेंज झाला. सिमिलरली EC पण चेंज होणार कारण EC काय असतोय, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर काय असतोय, आय इंटू एक्सी असतोय. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर काय असतोय, आय इंटू एक्सी असतोय. करंट चेंज होणार, एक्सी चेंज झाला. मग ऑप्शन्स काय लिहिले, व्होल्टेज अक्रॉस एल रिमेन्स सेम लिहिले, नाही रॉंग. करंट चेंज होणार, आय इंटू एक्सेल चेंज होणार. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर रिमेन्स सेम, नो आय इंटू एक्सी पण चेंज होणार. व्होल्टेज अक्रॉस एलसी कॉम्बिनेशन रिमेन्स सेम. आता व्होल्टेज अक्रॉस एलसी कॉम्बिनेशन म्हणजे काय, व्होल्टेज अक्रॉस एलसी कॉम्बिनेशन म्हणजे काय, तर बघा व्होल्टेज अक्रॉस एलसी कॉम्बिनेशन म्हणजे तुम्हाला एक्सेल आणि एक्सीचा इफेक्टिव्ह काढावा लागेल. कसं असते बघा ते, व्होल्टेज अक्रॉस एलसी कॉम्बिनेशन इज इक्वल टू आय इंटू रेझिस्टन्स ऑफ एलसी कॉम्बिनेशन. ओके, त्याला एक्स एलसी म्हणायचं. तर रेझिस्टन्स ऑफ एलसी कॉम्बिनेशन कसा काढतात, हा झाला आर. मला सांगा एक्सेल, एक्सेल हा लिडिंग असतो की एक्सेल हा लॅगिंग असतो. इंडक्टर मध्ये करंट लॅगिंग म्हणजे व्होल्टेज लिडिंग. व्होल्टेज इकडे व्हीएल येतोय, ज्या बाजूला व्होल्टेज येतोय त्या बाजूलाच रेझिस्टन्स पण येतो. इकडे एक्सेल येणार आणि इकडं एक्सी येणार, इकडे एक्सी येणार. सो इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ऑफ एलसी कॉम्बिनेशन हा एक्सेल मायनस एक्सी असतो. तुम्हाला पण माहिती आहे ते इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन जर असेल कॅपॅसिटर आणि इंडक्टरचा, तर इफेक्टिव्ह रेझिस्टन्स काय येतो, एक्सेल मायनस एक्सी येतो. मग त्याला आय इंटू ब्रॅकेट एक्सेल मायनस एक्सी म्हणायचं. हा एक्सेल कॉन्स्टंट आहे, एक्सी कॉन्स्टंट आहे. अरे पण बाळांनो रेझिस्टन्स बदलल्यामुळे करंट चेंज व्हायला लागलाय, रेझिस्टन्स बदलल्यामुळं करंट चेंज व्हायला लागलाय. करंट चेंज झाला की ही कंप्लीट मल्टिप्लिकेशन चेंज होणार. ही कंप्लीट मल्टिप्लिकेशन चेंज झाली की व्होल्टेज अक्रॉस एलसी कॉम्बिनेशन पण चेंज होणार. व्होल्टेज अक्रॉस एलसी कॉम्बिनेशन चेंजेस, ऑप्शन नंबर 4 सिलेक्ट करायचं. इज दॅट क्लिअर, जस्ट रिप्लाय मी इन द चॅट बॉक्स. थॉट आहे तो, असे क्वेश्चन नाही सोडायचे आपण, त्याचे मार्क मिळवायचे. क्लिअर आहे, 1 मिनिट जाईल पण 4 मार्क मिळतील. एका मिनिटाला 4 मार्क म्हणजे 60 मिनिटामध्ये जर आम्ही एक 35-40 क्वेश्चन 35 क्वेश्चन पर्यंत सोडवले ना, 140 मार्क्स तुमचे कुठंच जात नाहीत. टाइम घ्या, 60 मिनिटं व्यवस्थित वेळ घ्या. 30 क्वेश्चन्स इझी टार्गेट करा. ऍडिशनल टाइम शिल्लक राहिला तर ऍडिशनल क्वेश्चन्स कडे जा. हळूहळू 30-30चं 35 होते बळा. आत्ताचा क्वेश्चन थॉट क्लिअर झाला का चेक करा आणि सांगा मला पटकन. ते शेवटचा थॉट, व्होल्टेज अक्रॉस एलसी कॉम्बिनेशन, त्याचा काय अर्थ आहे, काय नाही. इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ऑफ एलसी कॉम्बिनेशन किती असतो, तो एक्सेल मायनस एक्सी असतो. जर इंडक्टर आणि कॅपॅसिटर सिरीज मध्ये असतील तर त्यांचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स काय असतो, एक्सेल मायनस एक्सी असतो. समजलंय, पुढे जाऊ का मी, शॅल आय मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. ऑप्शन 3, व्होल्टेज अक्रॉस एलसी कॉम्बिनेशन रिमेन सेम. नाही, रिमेन सेम कुठं, चेंज होणार ना. मला सांग, आय इंटू रेझिस्टन्स ऑफ एलसी कॉम्बिनेशन. रेझिस्टन्स ऑफ एलसी कॉम्बिनेशन काय असतो, एलसी सर्किट जर सिरीज मध्ये असेल तर त्याच्या अक्रॉस दिसते ना, हे एलसी सर्किट काय आहे सिरीज मध्ये, मग त्याचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स काय येणार, व्होल्टेज अक्रॉस एलसी कॉम्बिनेशन इफेक्टिव्ह रेझिस्टन्स काय येणार. इथं आता त्यांनी व्हीएल आणि व्हीसी सेम दिलाय, व्हीएल आणि व्हीसी सेम दिलाय. तो डेटा आपण बघितलाच नाही ना, तो डेटा आपण बघितलाच नाही. परत जरा लक्ष द्या, कारण इथं व्हीएल आणि व्हीसी त्यांनी दिलाय. ठीक आहे, आपण जे काही डिस्कशन केले ते परफेक्ट आहे. आपण काय म्हणतोय, सर करंट बदलणार आहे, करंट बदलणार आहे, मग एक्सेल मायनस एक्सी बदलायला पाहिजे. अरे पण एक्सेल आणि एक्सी जर इक्वल असतील तर, मग आधी पण उत्तर करंट बदलू दे नाही तर नाही बदलू दे, पण एक्सेल आणि एक्सी जर इक्वल असतील तर आधीचं उत्तर याचं झिरोच असणार. नंतर करंट बदलला तरी याचं उत्तर झिरोच येणार आहे की. समजतंय का, म्हणून कशीच म्हणते सर ऑप्शन 3 येतोय, बरोबर ना. रेझिस्टन्स बदलून काय बदलणार आहे, हा इफेक्टिव्ह करंट बदलणार आहे. पण एक्सेल आणि एक्सी सेम आहेत ना, का सेम आहेत, कारण व्हीएल इक्वल टू व्हीसी आहे. आता जर आम्हाला बघा, आता मी लिहून दाखवतो. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे हा, थोडासा ट्रिकी आहे. व्हीएल इज इक्वल टू व्हीसी दिलाय, व्हीएल काय असतोय आय इंटू एक्सेल, व्हीसी काय असतोय आय इंटू एक्सी. सिरीज आहे त्यामुळं करंट तर सेम. अरे पण एक्सेल इक्वल टू एक्सी पण आहे ना,
मग करंट बदलला काय नाही बदलला का? व्हीएल आणि व्हीसी यांची सबट्रॅक्शन झिरोच येणार होती. मग करंट बदलला का नाही बदलला फरक पडणार नाही, ती मल्टिप्लिकेशन झिरो येणारच आहे. असा तो थॉट आहे. इज दॅट क्लिअर नाव? सो हिअर वी हॅव टू चूज ऑप्शन नंबर 3, नॉट 4. मी 4 म्हटलं होतं, दॅट वॉज रॉंग. वी हॅव टू चूज ऑप्शन नंबर 3. इज दॅट क्लिअर? फाईन. येस. नेक्स्ट 32, 33, 34, 35 कुठला आहे बघा? अप टू 35. up to 35. Up to 35. Next 36. 36 optics वरचा आहे, so we can skip it for time being. 37, 38, 39. ओके, ऑप्टिक्सचे क्वेश्चन्स आता तुम्ही ऑप्टिक्सचे व्हिडिओज हळूहळू दिवसाला एक अर्धा तास ऑप्टिक्सचे व्हिडिओ बघायला सुरुवात करा. ऑप्टिक्स कम्प्लीट करा आणि मग आपण ऑप्टिक्सवरचे पण डाऊट घेऊ शकतोय. पण ऍटलीस्ट ऑप्टिक्सचे सगळे व्हिडिओज आणि एक्सरसाइज नंबर 1 कम्प्लीट करून घ्या. अप टू 39. अप टू 39. नो. चेक करा कुठला आहे. 40, 41. बोर्स ऑर्बिट वगैरे वगैरे. सिंपल क्वेश्चन सर. फर्स्ट ऑर्बिटची रेडियस दिली आणि फोर्थ ऑर्बिटची रेडियस विचारली आहे. किती सिंपल आहे. रेडियस प्रपोर्शनल टू 1/n². पहिल्या ऑर्बिटची रेडियस माहिती आहे. nth ऑर्बिटची काय असेल? पहिल्या ऑर्बिटची अपॉन n². मग चौथ्या ऑर्बिटची काय असेल? पहिल्या ऑर्बिटची अपॉन 4². पहिल्या ऑर्बिटची 0.5. 4चा स्क्वेअर 16. 0.5 अपॉन 16. 16 डिवाइड करायचं आहे. 16 डिवाइड करायचं आहे. किती सिंपल आहे ना. पहिल्या ऑर्बिटची माहिती आणि फोर्थ ऑर्बिटची विचारली आहे. बघा, हे असे लड्डू क्वेश्चन मिळणार आहेत तुम्हाला. लड्डू क्वेश्चन म्हणा, जिलेबी क्वेश्चन म्हणा, काही म्हणा. पहिल्या ऑर्बिटची दिली आणि चौथ्या ऑर्बिटची विचारली. रेडियस प्रपोर्शनल टू 1/n². n किती आहे? फोर्थ ऑर्बिट. फोर्थ ऑर्बिटचा स्क्वेअर 0.5 डिवाइड बाय 4² किती येणार? 0.5 म्हणजे 1/2. 4² म्हणजे 16. 1/32. 1/32 किती येते? 1/32. 32 अँगस्ट्रॉम युनिट. ऑफकोर्स पॉईंट मध्येच आन्सर पाहिजे. आन्सर एक तर 0.03 असेल किंवा 0.12 असेल. 1/32 माझ्या हिशोबाने 0.03. ऑप्शन नंबर 1 येणार. कशिश 8 नाही येणार. 4चा स्क्वेअर आहे. बघ सिली मिस्टेक होते तरी. ऑप्शन नंबर 1 सिलेक्ट केला मी केली का सिली मिस्टेक? मी काय केलंय? 1/32 काढलंय. तू 1/8 कसं काढलंस? नुसतं त्या 0.5 ला 1/2 म्हटलंस आणि इंटू 4 केलंस. मिस्टेक लक्षात आली का तुला? गडबड करायची नाहीये. लड्डू क्वेश्चन आहे म्हणून गडबड नाही करायची. त्याला द्या ना 20-30 सेकंद द्या व्यवस्थित. त्याला 1 मिनिट द्यायची गरज नाही, पण एक 20-30 सेकंद द्या त्याला व्यवस्थित. इज दॅट क्लिअर? जस्ट रिप्लाय मी CW. सर ऑप्शन 4 दिलाय सोल्युशन मध्ये. चुकलंय त्यांचं. सोल्युशन बघूया आपण. सोल्युशन बघायचं. कितवा क्वेश्चन आहे तो? बरोबर आहे. आपलीच मिस्टेक झाली आहे. त्यांचं बरोबर आहे. आपली मिस्टेक झाली आहे. सॉरी, माय मिस्टेक. इट्स माय मिस्टेक. सॉरी सर. रेडियस प्रपोर्शनल टू n² म्हणताय आणि 1/n² का लिहिताय? माय मिस्टेक. इट्स माय मिस्टेक. आय एम सॉरी. रेडियस इज प्रपोर्शनल टू n² ना.
मग रेडियस ऑफ nth ऑर्बिट कशी काढायची? रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट इंटू एन स्क्वेअर. रेडियस लहान कशी होत जाईल? रेडियस तर मोठी मोठी होत गेली पाहिजे. सॉरी, माय मिस्टेक. रेडियस ऑफ फोर्थ ऑर्बिट इज रेडियस ऑफ फर्स्ट ऑर्बिट. ओके, मी प्रपोर्शनॅलिटी रिव्हर्स लावली. दॅट वॉज माय मिस्टेक. दॅट वॉज माय सिली मिस्टेक रादर. इंटू 4 square. Yes, you are right. 0.5 into 16. The answer is 8. Because 0.5 means here radius of the fourth orbit will be equal to radius of the first orbit into n square. That is 4 square is 16. 16 into 0.5. Yes, my mistake. Is that clear? Just reply me CW. असे क्वेश्चन सोडू नका, व्यवस्थित शांतपणे. माहिती आहे मेथड तुम्हाला माहिती आहे. ओके, फक्त सिली मिस्टेक होऊ देऊ नका. ओके, कुठल्या टाईपच्या सिली मिस्टेक होत आहेत त्या सुद्धा तुमच्या लक्षात आल्या असतील. जसं आता मी जस्ट कुठली मिस्टेक केली सर, प्रपोर्शनलिटी डायरेक्टली प्रपोर्शनल होतं, लिहिताना तुम्ही इनवर्स लिहित होतात. रेडियस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर, एनर्जी प्रपोर्शनल टू 1/n स्क्वेअर अँड व्हेलॉसिटी प्रपोर्शनल टू 1/n. आठवतंय ना? एनर्जी ऑफ nth ऑर्बिट प्रपोर्शनल टू 1/n स्क्वेअर, रेडियस प्रपोर्शनल टू n स्क्वेअर आणि व्हेलॉसिटी प्रपोर्शनल टू 1/n. व्हेलॉसिटी कमी होत जाईल, एनर्जीचा एनर्जी न्यूमरिकल व्हॅल्यू कमी होईल, पण ती निगेटिव्ह असल्यामुळे इन रियालिटी वाढत जायला पाहिजे असं म्हणायचं. एनर्जी प्रपोर्शनल टू 1/n स्क्वेअर आहे, त्यामुळे न्यूमरिकल व्हॅल्यू कमी होईल, पण एनर्जी, टोटल एनर्जी ही निगेटिव्ह असते, त्यामुळे ती इफेक्टिव्हली वाढत गेली असं म्हणायचं. ऍज अ नंबर ती कमी होईल. व्हेलॉसिटी कमी होत जाणार 1/n, स्पीड स्लो होणार, आणि रेडियस मात्र वाढत जाणार, कारण प्रपोर्शनल टू n स्क्वेअर आहे. ओके, दॅट वॉज अवर मिस्टेक, रादर माय मिस्टेक. नेक्स्ट 41 to 45 कुठले आहेत बघा. 41 ट्रिपल ई आयोनाइज बेरिलियम, हायड्रोजन लाईक आयनचा फॉर्म्युला वापरा. ते त्याच्यामध्ये झेड पण येणार इक्वेशन मध्ये. बेरिलियम, व्हॉट इज द झेड ऑफ द बेरिलियम? ॲटॉमिक नंबर, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम नंबर 4. झेड ऑफ द बेरिलियम इज 4. म्हणजे इक्वेशन मध्ये झेड पण येणार. रेडियस, एनर्जी आणि व्हेलॉसिटीच्या इक्वेशन मध्ये झेड आहेत आपल्या. ओके, त्याचे फॉर्म्युले लिहून दिलेले ऑलरेडी, डायरेक्टली पाठ करायचे आहेत. झेड फक्त वापरायचं आहे. आलं लक्षात? नेक्स्ट 42, 43, 44 चेक करा. 42, 45. ओके, okay. A common emitter circuit. Okay, hydrogen, sorry, my mistake. Question number 45. A transistor has a common emitter amplifier. Emitter, base, collector. Emitter is going to be common between output and input. A common emitter circuit is used as an amplifier whose current gain, कॉमन इमिटर आहे ना, त्याची करंट गेन. आउटपुटला कोण असणार बा? कलेक्टर, आयसी. इनपुटला कोण असणार बा? आयबी. सो काय दिलाय? करंट गेन म्हणजे आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट, पण आयसी अपॉन आयबी म्हणजे बीटा. कॉमन इमिटर करंट गेनला बीटा म्हणतात. आणि कॉमन कलेक्टर, कलेक्टर जर कॉमन असेल इनपुट आणि आउटपुट मध्ये, तर त्या केसमध्ये इमिटर हा आउटपुट असेल, कॉमन कलेक्टर असेल तर इमिटर आउटपुट असेल, इनपुटला मात्र आयबीच असेल. ओके, सो आता काय दिलंय? कॉमन इमिटर. सो आउटपुट करंट कोण आहे? आयसी. इनपुट करंट कोण आहे? आयबी. आयसी अपॉन आयबी म्हणजे बीटा. तुम्हाला शिकवलं होतं ना, बी फॉर बीटा म्हणून. नेक्स्ट, इफ द इनपुट रेजिस्टन्स इज 1 किलो ओहम, इनपुट रेजिस्टन्स RI, इनपुट रेजिस्टन्स इज 1 किलो ओहम. ठीक आहे, किलो म्हणजे 10⁻³ अँड इनपुट व्होल्टेज इज 5 व्होल्ट. इनपुट व्होल्टेज किती आहे? 5 व्होल्ट. VI इज इक्वल टू 5 व्होल्ट. ठीक आहे. देन द आउटपुट करंट विल बी, फाईन. आउटपुट करंट विचारलाय, कसं करणार बाळा? आउटपुट करंट काय असतो? आउटपुट करंट इज इक्वल टू करंट गेन इंटू इनपुट करंट. दिस बीटा इंटू इनपुट करंट. आउटपुट करंट आयसी आहे. आयसी इज इक्वल टू बीटा इंटू आयबी. बीटा इज ऑलरेडी गिवन टू अस. व्हॉट इज द करंट गेन? करंट गेन किती दिली आहे? करंट गेन किती दिली आहे? 50 दिली आहे. द करंट गेन इज 50. So write down here 50.
आता आयबी म्हणजे कोण आहे? आयबी म्हणजे इनपुट करंट आहे. आयबी म्हणजे कोण आहे? इनपुट करंट आहे. व्हॉट इज दी व्हॅल्यू ऑफ इनपुट करंट? नाही दिली. पण इनपुट करंट नाही दिलं म्हणून काय झालं सर? इनपुट करंटला इनपुट व्होल्टेज अपॉन इनपुट रेझिस्टन्स लिहिता येते. येस. इनपुट करंटला कसं लिहिणार? इनपुट व्होल्टेज डिवाइडेड बाय इनपुट रेझिस्टन्स. किती सिंपल आहे बघा. गेन दिली आहे. आउटपुट करंट अपॉन इनपुट करंटची व्हॅल्यू, बीटाची व्हॅल्यू दिली आहे आणि आउटपुट करंट विचारलाय. मग काय? बीटा इंटू इनपुट करंट आयबी. मग आयबीला म्हणजे इनपुट करंटला कसं लिहिणार? इनपुट व्होल्टेज अपॉन इनपुट रेझिस्टन्स. इट इज दिस सिम्पल. इनपुट व्होल्टेज किती आहे? 5 व्होल्ट. फक्त ट्रान्झिस्टरचं नाव ऐकून आम्ही घाबरतोय क्वेश्चनला. असंच काय अवघड नसते. ओके, थोडंसं सिम्पल फक्त लॉजिक वापरायचं आहे. इनपुट रेझिस्टन्स किती बघा? 1 किलो ओहम. आता इथं मिस्टेक नाही करायची. किलो म्हणजे 10⁻³ कारण सगळे ऑप्शन्स कसे आहेत? मिलीमध्ये आहेत. म्हणजे हा 10⁻³ वरती जाऊन 10⁻³ करायचा आहे. ओके, करूया चला. काय होतंय? 50 × 5 250 होते आणि हा 10⁻³ वरती गेलेला 10⁻³ म्हणजे आन्सर येते 250 × 10⁻³ एम्पियर. तर 10⁻³ ला मिली म्हणजे 250 मिली एम्पियर. रिप्लाय इन दी चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटर्न. बोला, लिहा पटकन. एकदा ते हाताखालनं जाऊ दे, क्वेश्चन हाताखालनं जाऊ देतो. CW पटकन बघा. ठरवलं तर आपण एक 45-50 क्वेश्चनचे डाऊट्स करू शकतोय आपण. झालेच की, आज 3 मीटिंगच्या आधीच झाले. किती वेळ लागला? 80 मिनिट्स प्लस 30 मिनिट्स. 90 100 110 मिनिट लागले. ठीक आहे. नेक्स्ट 43 आहे ना. एक फायनल डाऊट 43 बघूया चला. masses of nucleus, neutron, proton. Okay, capital M, Mn for neutron and MP for proton. If the nucleus has been divided into neutrons and protons, then capital M is equal to what? Capital M is equal to what? Capital M is less than, capital M is more than. मला सांगा, collectively mass of nucleus is more than or less than the components. Individual components separate केले. बघा, 5 protons 6 neutrons collectively they form nucleus and 5 separate protons plus 6 separate neutrons. Which mass will be more? सेपरेट वाला मास मोर और न्यूक्लियस वाला मास मोर? और न्यूक्लियसचं मास लेस आहे की इंडिव्हिज्युअल कंपोनंट्सच्या ऍडिशनचं मास लेस आहे? विच इज लेस? तुमच्या लँग्वेज मध्ये सांगा. इथंच तर कॉन्सेप्ट आहे बाळांनो न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जीची. विच मास इज लेस? न्यूक्लियस मास इज लेस और addition of individual which mass is less? Separate mass less है कशिश. When all of these components combine to form a nucleus, proton cannot remain together. To make them remain together, some energy is required. So some mass, when these people, these separate people are combining, when these separate people are combining, some mass is vanished and its energy is created, which will be utilized to keep the protons and neutrons together in the nucleus. Is that clear? So mass of nucleus is less. So mass of nucleus is less than number of protons ला काय म्हणायचं? Z times MP plus number of neutrons काय? Atomic mass minus number of protons. A minus Z. Number of neutron काय असतं? A minus Z into Mn. Is this clear? Nucleus has been divided into the neutrons and protons. मग त्याचं मास जास्तच असणार की, कारण ते कंबाईन होताना मास कमी होते. जस्ट रिप्लाय मी स्मॉल सी स्मॉल एन CW पटकन. क्लिअर रिटर्न. समजलंय? सो क्वेश्चन पेपर डिस्कस झाला.
आता नेक्स्ट वीकचं म्हणजे या वीकचं तुमचं टार्गेट आहे थ्री चॅप्टर्स ऑफ फिजिक्स व्यवस्थित होमवर्क कम्प्लीट करा. ऍडिशनल वेळ शिल्लक राहिला तर एक्सरसाइज 2 ला पण जावा. ओके, ऍडिशनल वेळ शिल्लक राहिला तर एक्सरसाइज 2 ला पण जावा, पण एक्सरसाइज 1 तर कंपल्सरी करायची आहेतच. फाईन. आणि अजून पण जर वेळ शिल्लक राहत असेल तर मात्र एक्सरसाइज 2 कम्प्लीट झाल्यानंतर पण जर शिल्लक राहत असेल तर आता ऍडिशनल क्वेश्चन्सला करा. पण आता पहिल्यांदा आणखीन एकदा व्यवस्थित मॉड्यूल कम्प्लीट करून घेऊ. होमवर्क सबमिट करा वेळच्या वेळी. फाईन. बाय बाय एव्हरीवन. लेट मी इन दिस लेक्चर ॲट दिस पॉइंट. चलो बाय.